सुवर्णदुर्ग. आजही हा किल्ला मराठा नौदल इतिहासाची आणि सागरी पराक्रमाची साक्ष देतो. 16व्या शतकात आदिलशाही सुलतानांनी हा किल्ला बांधून घेतला आणि याच ठिकाणी जहाज बांधणीचे काम सुरू केले. 1660मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. सुवर्णदुर्ग मराठा आरमारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. इथे जहाजे बांधली जात, तसेच सागरी मोहिमा देखील याच गडावर आखल्या जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला. पुढे 1818मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला. आजच्या या व्लॉगमध्ये आपण या अत्यंत महत्त्वाच्या अशा जलदुर्गाला भेट देणार आहोत. आपल्याला लाईव्ह जॅकेट दिलेलं काय आपल्याला लाईफ जॅकेट नाही बाबा तिकडून सेल्फी घ्या ना. त्यामुळे सेल्फी घ्या. आई बघ तुझ्या बोटीतून निघाली. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अरण्य बंदराजवळचा हा किल्ला साधारण 7.5 ते 8 एकरच्या परिसरामध्ये हा किल्ला बांधण्यात आला आहे. गडावरती 24 भक्कम बुरुज आहेत आणि उत्तर दक्षिण याची जी लांबी आहे, म्हणजे आपण जे अंतर आहे ते एक 485 पण नॉर्मल 500 मीटर आहे आणि पूर्व पश्चिम जी आहे ती 125 मीटर आहे. तर आपण आज हा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंदणी केलेला हा किल्ला सुवर्णदुर्ग. तर कोणाला प्रश्न पडला असेल की सुवर्णदुर्ग नाव का पडले, किल्ल्याचं सुवर्णदुर्ग नाव हे का पडलं असेल. कसं आहे की आपल्याकडे आपल्या या पूर्ण पृथ्वी तलावरती अनेक धातू आहेत. तसं सोनं हे धातू आहे. ओके, ते किती मौल्यवान आहे, तसं हा स्वराज्याचा हा मौल्यवान किल्ला म्हणून ह्याला सुवर्ण म्हणजे थोडाच मौल्यवान हा वस्तू आहे आपल्या स्वराज्याची, म्हणून त्याला सुवर्ण म्हणून ठेवण्यात आलं. दुसरं असं आहे की जेव्हा आता तुम्ही येताना पाहिलं की नाही माहीत नाही, सूर्याची किरण हा समुद्राच्या एका बेटावरती बांधलेला किल्ला आहे. ओके, खडकावरती जेव्हा सूर्याची किरण या खडकावरती पडतात, बसायला खडकावर पडल्यानंतर जो वेग आणि त्याचे तरंग पाण्याचे उतरतात समुद्राच्या पाण्याचे किंवा सूर्याचे जे किरण उतरतात त्यातनं हा सोन्यासारखा दिसतो हा सोन्यासारखा पिवळा दिसतो. त्यामुळे ह्याला एक सुवर्ण दुर्ग असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता ह्याचा जो इतिहास आणि पुढचा जो भाग आहे ते नंतर सांगतो. इकडे गोमुखी बांधणीमधला आपला हा दोन्ही आपले दरवाजे केलेले आहेत आणि दरवाजाच्या एका बाजूला हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे. ते शिल्प कोणत्या बाजूला असेल हे तुम्ही मला सांगायचं आहे. दरवाजा मुख आहे, म्हणजे उत्तर दिशेला गडाचं द्वार आहे. तर तुम्हाला कळले असेल की उत्तर दिशा कोणती आहे आणि हनुमानाचं जी दिशा आहे ते कुठे आहे तुम्ही मला सांगायला पाहिजे.
गोमुखी दरवाजा. गोमुखी दरवाजा, गोमुखी बांधणीचा दरवाजा ज्याने घेऊन लोकांना म्हणजे जो अटॅक करायला येईल त्याला डायरेक्टली घुसता येणार नाही. काही चला चला. आणि सूर्य उगवतो डोंगराच्या बाजूला, तर डोंगराच्या बाजूला आपण तिकडनं आलो आहोत. तिकडनं आपलं हटणे बंदर आहे आणि या पाठीमागे सूर्य असतो पश्चिम दिशा आणि पूर्वाभिमुख काय पायाला एक राक्षस आहे. मारुतींचे 2 प्रकार असतात, एक वीर मारुती आणि एक दास मारुती. तर वीर मारुती आपल्याला कधी पण शौर्य रूपात दिसतो, रागीट म्हणजे उग्र शक्ती त्याची वरती आलेली असते. आणि दास मारुती आहे जिकडे जिकडे रामाचं मंदिर आहे आणि त्या रामाच्या मंदिरासमोर जर हनुमानाचं मंदिर आहे, हनुमान आहे, तर तो हात जोडून उभा असतो. जसं आपल्या रामशेज किल्ल्यावरती आहे, सज्जनगड किल्ल्यावरती आहे. वीर मारुती आपण कधी बघायला गेलं तर गावाच्या वेशीला किंवा शहराच्या वेशीला किंवा आपण नॉर्मल कुठलं नवीन शहर जरी बांधलं तर शहराच्या वेशीला आपण हनुमानाचं मंदिर स्थापन करतो. म्हणजे जे काही इडापिडा आहे की बाहेरच्या बाहेर पडो आणि त्याची वक्रदृष्टी गावावर न पडो म्हणून हनुमानाचं प्रतीक आपण लावलं. म्हणून कोणत्याही घराच्या बाहेरच्या बाजूस किंवा आतल्या बाजूस तुम्हाला हनुमान शिल्प, गणपती शिल्प हे खूप पायात लागतात. आता आम्ही एवढे किल्ले फिरलो म्हणजे एक साधारण माझ्या काळामध्ये तरी मी एक 300 किल्ले आले. तर 300च्या किल्ल्याच्या वरती मला असा कोणताही प्रकार म्हणजे कोणत्याच किल्ल्यावरती बघायला भेटला नाही. तो वरती नाही, तो खाली आहे. असं अभी हळू रे बाबा, ही हळू. त्याला राईटलाच ठेव. हे कुठे येतोय? राईटलाच अभाव ठेव. 18 साठी खाली जायला. काय झालं? निसर्ड आहे. कॅमेरा वरती बघा, आजूबाजूला बघा. हो हो. अरे थांब. जाऊ दे ना, पुढे अंतर ठेव. काय असेल तर आपण गेले तर मागे कुठलं पटकन मागे सांग 7-7 जणांचा ग्रुप यायला पुढे. नाव इथे बघ. इथे बघ. बघ तिकडे. ते बघ पुढे कनक, तिकडे बघा. पुढे
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.